त्यांची लहान मुलगी असताना देखील त्या अगदी रात्रीचा दिवस करून या ठिकाणी त्या उभ्या आहेत या मंचावरती, म्हणून त्यांचा देखील सन्मान करतोय। अफरीन वहिनींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करा। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि वळूया लगेच या सामन्याकडे, पुढच्या सामन्याकडे आपण या ठिकाणी वळणार आहोत। मॅच ज्याला मिळाल्यात ना खरुशी संघाचा, तो मात्र इथून बरसलाय, रंगात आलाय, ढंगात आलाय। प्रतिस्पर्धी संघाच्या पहिल्या चेंडूवर त्यांचे रंग फिके केलेत। हा असा फलंदाज मात्र बहरतोय, आता त्याचा खेळ बहरलाय। पहिला मात्र इथे षटकार आपण लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून पाहिला। ही आपण महत्त्वाची मॅच, निर्णायक मॅच, सेमीफायनल नंबर 2। इथून मात्र फायनलमध्ये पोहोचायचं आहे ना, तर मात्र मेहनत करतोय रोहन, तेवढीच मेहनत करायला लागला हरीश गावंडला। प्रत्येक इथे विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे। अफरीन वहिनीकडून या बेलला मात्र लॉफ्टेड कव्हर ड्राव पाहायला मिळाला। 1 बाउंड चेंडू जाईल सीमा रिषभ पार, दन 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 करत आलाय हा सेमीफायनल नंबर 2 चा चौकार। बघा ऑफर आणखी या ठिकाणी चांगल्या ऑफर आहेत आमचे। खरं तर रुपेश दादा आणि निकिता वहिनी यांचे जे बॅनर आहेत त्या बॅनरवरती चेंडू जाऊन आदळला तर या ठिकाणी अफरीन मुद्दूशेठ आगवारे बहिणींकडून या ठिकाणी 3000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे, लक्षात घ्या। या बॅनरवरती चेंडू जर आदळला, षटकार मारताना तिथे चेंडू जर लागला बॅनरवरती, तर 3000 रुपयाचं पारितोषिक भावी नगरसेविका अफरीन आगवारे मॅडम यांच्याकडून या ठिकाणी असेल। या बल्ला मात्र जमिनीला घरंगळत चेंडू मात्र इथे लॉंग ऑफच्या दिशेने येतोय। अगदी मी तर विनंती करतोय सर्वांना जोरदार टाळ्या आमच्या अफरीन वहिनींसाठी झाल्या पाहिजे। खऱ्या अर्थाने सर्व बघा खेळाडूंना असेल, त्यानंतर बाउन्सर असतील, आमचे समालोचक असतील, सर्वांना मात्र इथे त्यांनी शाबासकीची थाप म्हणून पैशांची खैरात इथे दिलेली आहे। अगदीच आपण पाहतो आणि आमचे स्कोररला देखील ते देतीलच नक्की, त्यांना देखील इथे मात्र वगळलं जाणार नाही। 3 दिवसीय अपडेट देण्याचं काम मात्र आमच्या स्कोररने केलेलं आहे। अर्थात आमच्या राबेगावचे स्कोरर निकेत पाटील रायगड समालोचन असोसिएशनचे सदस्य देखील आहेत। नोचा चेंडू आलाय, अर्थात आपण पाहतोय बायकोने कालवनात कमी टाकले मीठ आणि हा या चेंडूवर आपला असणार फ्री हिट इथे आता पाहायला मिळणार आहे। अप्रतिम इथे आपण पाहतोय सामना, अगदीच आपण पाहतोय जसं बायको आपल्या कालवनात कमी टाकते मीठ आणि तेव्हा आपला पाहायला मिळतो हा फ्री हिट इथे पाहायला मिळणार आहे। अगदी रोशन दादा यांच्या देखील चेहऱ्यावर स्माइल मिळाली, म्हणजे कुठेतरी 4 ओले आमच्या कुठेतरी आम्हाला त्यांच्या भावल्या। अक्षयजी तुम्ही म्हणालात की सगळ्यांना बक्षीस मिळालं, फक्त स्कोररला बक्षीस नाही, पण ते सुद्धा या ठिकाणी बघा कमी नाही। आणि डीजे वालेला सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय, डीजे वाला आणि स्कोरर राहिलेला आहे, त्यांना पुन्हा एकदा मुद्दूशेठ आगवारे यांच्याकडून या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। धन्यवाद, थँक्यू। अफरीन वहिनींना मात्र इथे धन्यवाद आम्ही मानावं थोडं कमी। अप्रतिम इथे मात्र आज प्रेक्षक याला मोठा तडाखा इथं पाहायला मिळतो। कावकरच्या दिशेला पकडला झेल, पण इथून मात्र फ्री आहे। मगाशी जसं म्हटलं बायकोनी कालवनात टाकले कमी मीठ आणि फ्री हिट होता, म्हणून इथून मात्र आपल्याला विकेट दिली जाणार नाही। या बिल्ला मात्र आपण पाहतोय धावा धावपटलावर अर्जित केल्या जातील। बघता बघता धावा आहेत 14। अगदी निकिता वहिनींची फरमाईश होती म्हणून मी मायक्रोफोनवर आलोय। ताईंनी सांगितलं कालच्या सारखी कॉमेंट्री झाली पाहिजे, तर निकिता ताईंनी जे प्रोत्साहन दिलं आणि म्हणून मी कॉम्बॉक्स मध्ये इथे आहे। आणि आता मात्र शब्दांना थोडं वळवतो मी, कारण इथे बघा अंपायर थोडं वॉर्मअप करत असताना ते देखील इशारा करतील। अगदी आपण पाहतोय पंचांमध्ये देखील ते कौशल्य आहे, ते कौशल्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। बघता बघता धावपटलावर धावा लागल्यात 14। अप्रतिम फटकेबाजी करत असताना अगदीच आपण पाहतोय अफरीन वहिनींच्या माध्यमातून स्कोरर आणि आमच्या डीजे इथे मास्टरला 500 रुपयाचं पारितोषिक। धन्यवाद अफरीन वहिनी। वॉर्ड क्रमांक 2 भावी नगरसेविका म्हणून आम्हाला पाहायचं आपल्याला। अगदी सर्वांचा शुभ आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि अफरीन वहिनी इथून मात्र आपल्या या नगरपालिकेच्या अर्थात मात्र ऑफिस मध्ये नगरसेविका म्हणून निश्चित निवडून जातील, अशा शुभ आशीर्वाद आपण देऊया सर्वांच्या वतीनं। बघा प्रेक्षकांना देखील संधी आहे। आयवा कॅश जर घेतली तर निवृत्ती दादा पाटील हॅट्रिक नगरसेवक यांच्याकडून 500 रुपये असतील आयवा कॅश साठी। प्रेक्षकांना देखील नामी संधी आहे, कोणी प्रेक्षक झोपले असतील तर ते सुद्धा आता जागे होतील। प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे।
पहिले षटक संपवले. पहिल्या षटकानंतर धावपटलावर धावा आहेत 14. बिनबाद 14 धावा. पहिल्या चेंडूवर एक षटकार पाहिला, दुसऱ्या चेंडूवर एक चौकार पाहिला. रोहन म्हटला ना की आता वंडर बॉय, करुषी संघाचा वंडर बॉय आहे. कालच्या दिवसामध्ये आम्हाला प्रेक्षक सांगायला आले होते की रोहन असं सांगतोय की अक्षय सर आपण कॉमेंट्रीला असल्यानंतर मला फलंदाजी करायला मजा येतोय. तर अर्थातच योगायोग असा आला की निकिताबाईंना देखील त्यांनी देखील मला प्रमोट केलं आणि रोहन देखील अचानकपणे आपण पाहतोय फलंदाजीला आलाय आणि अगदीच त्याला देखील आता मजा येतो. आणि पहिल्या 2 चेंडू ठोकले होते, मोठे फटके. धावपटलावर धावा आता इथून वाढताना आपलं पाहायला मिळेल 14. पहिले षटक संपलं, दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात केली जाईल. 2 षटकांची मॅच आहे. मनसे चषक 2025चा थरार आपण पाहतोय. घड्याळामध्ये वाजले जवळपास 2:45 आणि आपण या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतोय. तब्बल 1000च्या वरती ऑनलाईन प्रेक्षक जोडले गेलेले आहेत आणि आतापर्यंत मला वाटतं 50,000 प्रेक्षकांनी ही मात्र घर बसल्या सामन्याचा आनंद घेतलाय. अगदीच आमचे निवृत्ती दादा हॅट्रिक नगरसेवक यांच्या माध्यमातून अब्बा कॅटसाठी देखील पैसे आहेत. अर्थात आमचे देवा पेरवी देखील पत्रकार बंधू पाहतोय, आमचे BH दादा देखील असतील, सर्व आमचे बंधू असतील, आमचे शेखर दादा असतील, अर्थात आमचे सर्व ही बंधू परिवार इथे उपस्थित आहे. त्या सर्वांचं यावेळेला महाराष्ट्र पोलीस आमचे सुजित पाटील दादा, अगदी आपण पाहतोय बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील एक मोठं नाव मित्र म्हणेल मी. बऱ्याच वेळेला त्यांचे स्टेटस पाहत असतो. पोलीस दलामध्ये कार्यरत असताना आपले बॉडी बिल्डिंग क्षेत्राला त्यांनी निवडलंय. अगदी सिंगम मित्र म्हणेल, पोलीस सिंगम आपण पाहतोय. अगदी नाईस पर्सनॅलिटीच नाही तर अगदी पिलदार शरीर, बजरंग बलीना भक्त माननाने अगदी त्याच्या चरणावर माता ठेवून अगदी पिलदार शरीर आणि तिथून मात्र बॉडी बिल्डिंग जगतामध्ये त्यांनी आपलं नाव मोठं केलंय. त्यांचं नाव मोठं नाही झालं, त्यांच्या आईबाबांचं नाव मोठं झालंय, त्यांच्या गावाचं नाव मोठं केलंय. चला तर आपला क्रिकेटच्या पटलावर कलरफुल दुनियेमध्ये घेऊन जाईल. तिथे धावपटलावर धावा इथे पाहायला मिळतील आपल्याला सध्याच्या घडीला 14. इथून मात्र रोहन पाटील अगदी खरोखर त्याचं कौतुक अधिकचं झालं की काय वाटायला लागलं मला. आपण पाहू शकतोय अंकुश मूर्तीचा बॅनर झलकतोय आमच्या खरोशीच्या अगदीच डगआउट मध्ये, प्रेक्षक वर्गामध्ये. आई केलंबा माता अंकुश मूर्ती संघ मैदानात आहे. या वेळेला मात्र अप्रतिम फटका, दे दणका, अप्रतिम पाहतोय इथे फटका. सासू मेली खोकून, जावयाला 90 टाकून फटका मारला फलंदाजाने, वाकून आलाय षटकार. नाही तर अगदीच आम्ही टेम्पो वाढवला असता, पण जेवढा पण जीव आहे ना तेवढा प्राणाला लावणार, कारण आम्ही कलाकार आहे. कलाकार कभी मरता नहीं, उसे दफनाया जाता है. सालों बाद भी कबर खोद के देखो, अक्षय पाटिल आपको तालियों के गूंज के साथ पाया जाएगा, रोशन पाटिल आपको तालियों के गूंज के साथ पाया जाएगा, हमारे परमेश जी भी तालियों के गूंज के साथ पाए जाएंगे, हमारे सुभाष टेम्बे भी तालियों के गूंज के साथ पाए जाएंगे. पुन्हा एकदा मी आफरीन मनींचा नाम उल्लेख करील. या 3 दिवसीय स्पर्धेमध्ये अगदी बक्षिसांची खैरात एकही आपण पाहतोय डिपार्टमेंट सोडलं नाही. मग सर्व डिपार्टमेंट असतील, डीजे असतील, आमचे स्कोरर असतील, समालोचक असतील आणि सर्व खेळाडू असतील, मग तो कुठल्याही गावचा असेल हे न पाहता अफरीन वहिनीने मात्र इथे बक्षिसांची खैरात लावली आहे. जेवढ्या बक्षीस लावतात तेवढ्या मात्र शुभ आशीर्वाद आमच्या अफरीन बहिणींना मिळत आहे. वॉर्ड क्रमांक 2 वरून अगदीच भविष्यामध्ये नगरसेविका या पदावर निवडून येतील अशा आम्ही शुभेच्छा देखील त्यांना देतोय. मैदानाच्या दिशेने आपण बदलणार आहोत. धावपटलावर धावा मात्र इथे वाढताना पाहतो 20व्या आकड्यावर. विनय मात्र सरसेनापती कप्तान असं आपण पाहतोय, लीड करतोय, लढतोय, युद्ध लढतोय, वॉर करतोय. यावेळेला पुन्हा एकदा इथे मात्र ऑन ड्राईव्हचा फटका डीप मिडविकेटच्या दिशेने जातोय. बघता बघता एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न इथे करण्याचा मनसुबा होता, हणून पाडला गेलाय. 21 धावसंख्या पोहोचतोय. इथे मात्र थोडा जितवाई जिथे संघ संकटात सापडलाय. अगदी आपण पाहतोय ज्या पद्धतीने फलंदाजी रोहनने सुरुवात केली, शुभारंभ केला, प्रारंभ केला. 14 धाव्या पहिल्या षटकामध्ये पाहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र इथे विनय बरसला डीप बॅकवर्ड स्कोलेकच्या दिशेने एक षटकार पाहिला. अगदी थंडीमध्ये चौकार षटकारांची इथे अतिशबाजी करत असताना करुषी संघाचे फलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका आलाय, स्लॉट मध्ये पाठवला की काय? यस, डेफिनेटली पाठवलाय. यावेळेला मात्र प्लॉट मध्ये अगदी आपण पाहतोय चेंडू मात्र धन 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 करत या मनसे चषकाचा जय जयकार करत, रुपेश दादांचा जय जयकार करत चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी. यंदाच्या मोसमामध्ये इन्फॉर्म असलेला खरोशी संघ इथून मात्र लढतोय जिते संघासारख्या एक बलाढ्य संघाच्या विपक्षामध्ये. अर्थात जिते देखील तेवढाच बलाढ्य आहे आणि करुषी देखील दीप दादांचं कौतुक करेल. कालची मॅच त्यांनी गाजवली. आज जर दीप दादांनी चांगली काल गोलंदाजी केली नसती तर निश्चित हा करुषी संघ आज आपल्या या परिस्थितीमध्ये दिसला नसता.
या वेळेला पुन्हा एकदा मिस स्विंग अँड मिस इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र इथे वळण घेतोय एष्टी रक्षकाच्या ताब्यामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होता. इथून मात्र 27 धावसंख्या धावपटलावर आहे. एक विकेट खेळाडू कक्षामध्ये गेलाय तो अर्थात रोहन पाटील. त्यांनी त्याचं काम केलं आणि मैदानाच्या बाहेर गेलाय. अगदी काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून 2 षटकं संपतील. धावपटलावर धावा आहे 27 अर्थात केळंबा माता अंकुश मूर्ती खरोशी संघ. या वेळेला मात्र एसटीच्या वरून चेंडू जातोय. 2 षटक समाप्तीचा पंचांकडून निर्वाळ येतोय. 2 षटकानंतर पहिलं इनिंग म्हणजे पहिले सत्र 2 अंकी नाटक त्याचा पहिला अंक संपलाय आणि धावपटलावर धावा आपल्याला पाहायला मिळतील 27-28 धावसंख्येची आवश्यकता असेल. इथून मात्र अर्थातच समालोचक कक्षामध्ये बदल करूया. परमेशजी पाटील मॅन फ्रॉम सोरकंचे उत्कृष्ट मराठीचे समालोचक यांना मायक्रोफोनवर इन्व्हाइट करूया. हॅलो रुपेश दादाला विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं आहे. आज या ठिकाणी या मंचावरती खरं तर या टेनिस क्रिकेट पटलावरती किंवा सीझन आपण जर पाहिला तर त्याच्या लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा ज्यांनी आपलं नाव मोठं केलेलं आहे. अनेक तरुणांना घडवण्याचं काम देखील जे करतात आमचे शेखर भाई भगत या ठिकाणी आहेत ज्यांच्या माध्यमातून खरं तर ग्राउंडची सुंदर अशी आखणी हा ग्राउंड देखील देखरेखीखाली त्यांच्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. असे आमचे सर्वांचे लाडके आपल्या खरं तर पेण तालुक्याचं नाव देखील त्यांनी खूप मोठं केलेलं आहे. क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय शेखरजी भगत सरांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. एक उत्कृष्ट प्रामाणिक आणि खरं तर एक चांगले तरुण या ठिकाणी आपण बघतोय त्यांचं नेतृत्व आहे. खरं तर अजूनही छोट्या खेळाडूंना ते या ठिकाणी प्रोत्साहन करतात मार्गदर्शन करतात आणि एक उत्कृष्ट सल्लागार देखील आहेत. असे आमचे शेखर भगत सर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यांनी 4 खेळपट्टी आपण बघतोय अतिशय चांगल्या रीतीने रेखीव पद्धतीने त्यांनी तयार केल्या आणि चांगल्या रीतीने हा ग्राउंड या ठिकाणी त्यांनी सजवलेला आहे. त्यांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि रुपेश दादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या माध्यमातून शेखर भगत सरांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. टेनिस क्रिकेट असू द्या लेदर क्रिकेट असू द्या या क्रिकेट पटलावरती त्यांनी मोठं नाव कमवलेलं आहे या तालुक्यामध्ये. त्यांचा पुन्हा एकदा खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू. खरं तर पिच क्रिएटर म्हणून त्यांना ओळखलं जातं. उत्कृष्ट टेनिस बॉल क्रिकेट खेळाडू आणि लेदर क्रिकेट खेळाडू म्हणून शेखर दादांची ओळख आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 28 धावसंख्येचं लक्ष्य या ठिकाणी सेट केलंय खरोशी संघाने. दुसऱ्या सत्रामध्ये 12 चेंडू आणि 28 रन्स करायचे आहेत. जितू जिते संघाला बिग फाईट. मैदानाच्या आतमध्ये सेमीची ही लढाई आपण पाहतोय. सेमीफायनल नंबर 2 एका बाजूला खरोशी तर दुसऱ्या बाजूला जिते असा विद्यमान सामना खरं तर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. उमेश वाघचौरे वडाव येथून सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये वेलकम करूया. हा सामना जर का जिते संघाने जिंकला तर अफरीन वहिनींकडून जिते संघासाठी तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज. खर तर जिते टीमवर सन्माननीय मुद्दूशेठ अकवारे साहेबांचं विशेष प्रेम राहिलंय. मग हरेश असेल रोहित असेल या खेळाडूंसाठी बऱ्याच वेळा बाईंकडून पारितोषिकं दिली जात आहेत. परंतु हा सामना अतिशय महत्वाचा. सेमीफायनल नंबर 2 पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली फलंदाजी अंकुश स्मृती आई केलंबा देवी खरोशी संघाकडून आपण पाहिली. 28 धावसंख्येचं लक्ष्य. 28 धावा पूर्ण होतील का की या 28 धावा रोखल्या जातील. जाऊया आपण मैदानाकडे. बरेचसे व्ह्युअर्स खरं तर मध्यरात्रीत देखील 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सामना पाहत आहेत. आमचे मित्र उमेश वाघचौरे वढाववरून सामना पाहतात. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण वेलकम करूया. पहिल्या षटकासाठी गोलंदाज असेल विनय घरात. विनयचा पहिला चेंडू पाठवलाय सरळ सीमा पार. रोहितचा तडाखा षटकार.
पहा या षटकारासाठी वॉर्ड क्रमांक 2 भावी नगरसेविका अफरीन वहिनींकडून रोहित साठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. ड्रीम 60 अगदी षटकाराने सुरुवात केले. रोहित म्हात्रे या खेळाडूने विनयच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवरती बरसला आणि पहिल्या चेंडूवरती 6 धावा वसूल केल्यात. आणखीन एक चांगला फटका काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र चाललाय सीमा पार. चौकार. क्या बात आहे. त्या ठिकाणी प्रेक्षकाने पैशांचा पाऊस हे चित्र बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण पाहिलं. चला ते पैसे उचला. रोहित साठी हे कॅश प्राइज असेल. पैशांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये. हॅलो, आपण बघतोय की षटकार चौकारांची आताशबाजी आपल्याला पाहायला मिळते आणि जो षटकार झाला होता त्याच्यासाठी अफरीन वहिनी यांच्याकडून या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. पुन्हा एकदा पैशांचा अक्षरशः पाऊस. खर तर पैशांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. रोशन पाटील आणि निनाद म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वेलकम निनाद आणि रोशन. धीरज म्हात्रेकडून आई केलंबा देवी खरोशी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी दिल्या गेल्यात. शिवभक्त मित्र मंडळाचे अध्यक्ष निनाद म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि रुपेश दादांसाठी खरतर या आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. रोहित म्हात्रे आणि हरेश गावण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 3 स्टंपच्या मध्ये लेग बिफोर ऑफ द विकेट. LBW फलंदाज बाद. ज्या खेळाडूने कमालीची सुरुवात दिली आपल्या संघाला तो खेळाडू मात्र आता बाद झालाय. रोहित म्हात्रे माघारी परतेल. खर तर काही काळ खेळ थोडा थांबला आणि संधी मिळाली गोलंदाजाला. पहिली विकेट मिळाली विनय घरत या गोलंदाजाला. टार्गेटचा जर का आपण विचार केला तर 28 धावसंख्येचं लक्ष. येणारे 9 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता असेल. निनाद म्हात्रे आणि रोशन पाटील या दोन्ही लाडक्या प्रेक्षकांचा आपण मोस्ट वेलकम करूया. पुढचा खेळाडू असेल 3ऱ्या क्रमांकावरती निलेश पाटील ऑन स्ट्राईकला. चांगला चेंडू आहे. बॅट्समनला बीट करत एसटी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन चेंडू थांबला. इट्स अ डॉट बॉल. काय कमालीचं कमबॅक केलंय. व्हॉट अ सुपर बॉलिंग. पहिल्या 2 चेंडूंचा जर का आपण विचार केला तर सपाटून मार खाल्ला गोलंदाजाने. परंतु तदनंतरच्या पुढील 2 चेंडूंवर विकेट आणि डॉट बॉल. 10 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना गोलंदाज विनय घरतला आसमान दाखवलंय. स्लॉट मध्ये होता त्याला सरळ पाठवलं बाजूवाल्याच्या प्लॉट मध्ये. षटकार. पाती ऑफर आता संपले.
ती ऑफर चला कॅच जर पकडले असेल तर निवृत्ती दादांकडून कॅश प्राइज चला यावं आपण. चला 500 रुपयाचं दादा. चला प्रेक्षक आपण या कॅश प्राइज साठी. सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने चेंडूला ढकललं कव्हर रिझन मध्ये. सिंगल रन्स जरूर मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 17. येणारे एक षटक 6 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता असेल. श्रीवा ओजस रायडर्स जितूआई जिते या संघासाठी हे पारितोषिक राहील. प्रेक्षक कमाल कॅच साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. हॅट्रिक नगरसेवक सन्माननीय निवृत्ती पाटील यांच्याकडून. आणि पायी ऑफर सुरू आहे. जोपर्यंत फायनल कंप्लीट होत नाहीये तोपर्यंत ही ऑफर असेल. त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक 2 भावी नगरसेविका आफरीन वहिनींकडून बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज. 2 षटकार जर का आले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आज प्रचंड प्रेक्षक आलेत. विशेष करून आम्ही जितेच्या प्रेक्षकांचे कौतुक करू. त्याचप्रमाणे भरपूर समर्थक कळवेचे देखील आपण पाहिले. खरोशे टीमचे पाठीराखे भरपूर मोठ्या प्रमाणात आलेत. खास करून आम्ही जोहेचे समर्थक स्पर्धा पाहण्यासाठी आलेत, त्यांचं कौतुक करू. त्याचप्रमाणे जय भवानी कोपरोली संघाच्या सर्व समर्थकांचं आम्ही या ठिकाणी कौतुक करतोय. सहा चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू मध्ये 11 धावसंख्येची आवश्यकता असेल. दीपचा चेंडू सरळ पाठवलाय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलिन कक्षामध्ये ठोकलाय. षटकार. ऍड केली जाईल. बॅटची एज असेल, क्षमा असावी. सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. ओमकार की जय जयकार. ओमकार पाटील रावेचा सुपरस्टार. आपण त्याला जरूर पाहतोय. तीन चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता असेल. 3 चेंडू आणि 3ची आवश्यकता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज. एजंट टेकन. कहाणीमध्ये ट्विस्ट. कहाणीमध्ये आलाय ट्विस्ट. खर तर
मॅच लवकर संपवण्याचा प्रयत्न निलेश पाटील करत होता, परंतु ह्या गोलंदाजाला कोण विसरेल, ज्या गोलंदाजांनी काळभैरव जरीमर्याई कोपरच्या अगेन्स्ट कालची रात्र गाजवली, आपल्या समर्थकांना नाचण्याची संधी दिली, जल्लोष आनंद करण्याची संधी दिली, हाच तो गोलंदाज, अर्थातच बॉलर नेम दीप पाटील. दीप पाटीलला आपण पाहतोय. इक्वेशन असेल 2 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता. टीम श्रीवा ओजस रायडर्स जितूबाई जिते या संघाला 2 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता असेल. खूप चांगली स्पर्धा खरं तर 3 रात्रीमध्ये आपण पाहिली. बऱ्याचशा खेळाडूंनी खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलं. विशेष करून जय भवानी कोपरोली संघाचा आपण विशेष कौतुक करूया. अप्रतिम खेळ या संघाचा राहिलाय. ज्या अर्थी खरं तर काही आठवडे काही स्पर्धा ते पाठीमागे होते, परंतु या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांची मोठी कामगिरी खरं तर पाहायला मिळाली. तदनंतर जय गिरोबादेव जोहे, सार्थक म्हात्रे अँड कंपनी, आणखीन एक चांगला चेंडू, धावबाची संधी त्या ठिकाणी असेल आणि इट्स अ व्हाईट बॉल. दोन चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता असेल. व्हाईटचा इशारा जरूर आला. एक्स्ट्राज मध्ये सिंगल रन्स ऍड केली जाईल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल मयूर म्हात्रे. 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता. खर तर काल आमचे साथी समालोचक अक्षय पाटील सर म्हणाले होते की हा सामना आयसीयू मध्ये आहे. ज्याप्रमाणे हृदयाचे ठोके वाढतायत, धगधग, खर तर आपण पाहतोय 2 चेंडू आणि 2 रन्स. दोन चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगला फटका, मॅच फिनिश, सामना जिंकलाय जितूबाई जिते संघाने. येस, थँक्यू डीजे. मॅन ऑफ द मॅच निलेश पाटील. चला 12th मॅन कडे कॅश प्राइज आपल्या असेल ते आपण स्वीकारायचं आहे. निलेश आपण यावं. प्लेअर ऑफ द मॅच. हॅलो, बघा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे. इथे स्टेजच्या समोरच या ठिकाणी हे बक्षीस दिलं जाईल. हिरामण जेदे, विशू गिरी, तसेच विशाल पाटील, सर्वेश पाटील, ओमकार कचरे, निखिल पाटील, वेदांत पाटील, सर्वेश